आज आपण पाहूयात अपूर्णांक आणि या अपूर्णांकामध्ये त्यांची बेरीज आणि वजाबाकी। ज्या लोकांना बेसिक काहीही येत नाही अशा लोकांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे। त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची बेरीज आणि वजाबाकी जी आहे ती या माध्यमातून कंप्लीट होईल। यात दोन प्रकार असतात, एक छेद सारखा असणे, छेद सारखा असणे न्यूमरेटर म्हणतो आपण त्याला, डिनोमिनेटर सॉरी, आणि दुसरा असतो छेद सारखा नसणे। अगोदर असणे या संदर्भामध्ये आपण उदाहरण पाहू। आता छेद म्हणजे काय ते पण बघून घ्या। रेषेच्या वरची संख्या असते त्याला आपण म्हणत असतो अंश आणि रेषेच्या खालची संख्या असते त्याला आपण म्हणत असतो छेद। जसं की 5 छेदामध्ये 3 आहेत, याचा अर्थ 5 हा अंश आहे आणि 3 हा काय आहे, छेद। तर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे अंश जो आहे तो अंश जो आहे सॉरी छेद तो छेद सारखा असेल तर नेमकं कसं करायचं। ठीक आहे, चला बेसिक उदाहरण आहेत। 3 छेदामध्ये 7 अधिक 11 छेदामध्ये 7 बरोबर काय, दोघांचा छेद सारखा आहे। दोघांचा छेद सारखा आला तर एकदाच लिहा वरती 3 अधिक 11 दोघांची बेरीज करा 14 छेदामध्ये 7 असंच ठेवलं तरी चालेल, नाहीतर पाडापाठ असेल 7 एक 7 आणि 7 दोन्ही 14 म्हणजेच 2 छेदात 1 बरोबर किती 2। अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो। दुसरं उदाहरण पाहूयात। तुम्हाला सांगितलं 5 छेदामध्ये 11 अधिक 3 छेदामध्ये 11 मायनस 2 छेदामध्ये 11 बरोबर क्वेश्चन मार्क। आता इथे सुद्धा छेद कसा आहे, सारखा आहे। मग छेद जर सारखा आलेला असेल तर ते 2 असो नाही तर 3 असो नाही तर 10 असो किती असो काही अडचण नाही। हे सगळे सारखे आलेले आहेत का बघा, आले एकदाच। वरती हा 4 अधिक 3 वजा 2 सिंपल, 4 आणि 3 किती 7 वजा 2 छेदामध्ये 11। याला जर सॉल्व्ह केलं तर उत्तर येईल तुमचं 5 छेदामध्ये 11। म्हणजे छेद जर सारखा आलेला असेल तर एकदाच लिहा आणि वरती जशी बेरीज असते तशी बेरीज आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करा आणि मग त्याला सोडवा। ठीक आहे, चल पुढील प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा। 9 छेदामध्ये 7 मायनस 11 छेदामध्ये 7 अधिक 12 छेदामध्ये 7 वजा 7 छेदामध्ये 7 बरोबर क्वेश्चन मार्क। ठीक आहे, तर ज्यांचा छेद सारखा नाही याचा भाग आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये पाहू। ज्यांचा छेद सारखा होता याचं उदाहरण आपण पाहिलं। कमेंट करून सांगायचंय तुम्हाला याचं उत्तर काय आहे तर। धन्यवाद।